नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून तयार केलेली मठरी। तर त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ चाळून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये जर काही गव्हाचा कोंडा असेल तर तो निघून जाईल। आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून जिरं, 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी आणि 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही मठरी अत्यंत पौष्टिक अशी तयार होते, कारण ह्यामध्ये मी मैदा अजिबात वापरलेला नाही आहे आणि गव्हाच्या पिठापासून ही मठरी तयार केलेली आहे आणि हॉटेलपेक्षाही खूप उत्तम चवीची ही मठरी तयार झालेली होती। पीठ मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता थोडं पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी गव्हाचं पीठ मळतो ना, अगदी तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर मग हा कणकेचा गोळा मी 5 मिनिटं झाकून मुरू देण्यासाठी ठेवलेला होता। आता ह्यामध्ये मी थोडं तेल घालून पुन्हा एकदा कणकेचा गोळा मळून घेत आहे आणि ह्यामधनं एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखविलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने या कणकेचा गोळा लाटायचा आहे आणि ही पोळी लाटताना मी ह्यामध्ये अजिबात वाळलेल्या पिठाचा वापर केलेला नाही आहे, तर तेलाचाच हात लावून मी पोळी लाटून घेत आहे। जर तुम्ही पिठाचा वापर करून पोळी लाटलीत तर तेलामध्ये पीठ उतरते आणि तेलसुद्धा खराब होते, त्यामुळे अजिबात पीठ न वापरता तेलाचाच हात लावून पोळी लाटून घ्यायची आहे। तर साधारण मी ह्या पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे। खूप जाड लाटायची नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे। व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखविलेली आहे अगदी त्याच पद्धतीने पोळी लाटायची आहे। आता ह्या पोळीला मी काटे चमचेच्या मदतीने असे छिद्र पाडून घेत आहे, म्हणजे मठरी जेव्हा मी तळेल तेव्हा ती फुलणार नाही आणि एकदम व्यवस्थित अशी तळली जाईल। तर माझ्याकडे हा कटर आहे, तर त्या कटरनेच मी मठरी कट करून घेत आहे। जर तुमच्याकडे असा हा कटर नसेल तर छोट्या वाटीच्या मदतीने सुद्धा तुम्ही अशा छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छान अशा ह्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तळताना सुद्धा तेल खूप जास्त गरम नसावं, थोडं कोमट तेल झाल्यानंतरच ह्या पुऱ्या कढईमध्ये घालायच्या आहेत आणि अगदी मंद आचेवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। खूप छान अशा ह्या पौष्टिक मेथी मठरी आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि ही मठरी तयार करताना मी अजिबात मैदा वापरलेला नाही आहे, तर गव्हाच्या पिठापासूनच ही मठरी तयार केलेली आहे, त्यामुळे अत्यंत पौष्टिक आहे। मधल्या वेळेमध्ये खायला किंवा मग छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी मेथी मठरी करू शकता। रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि अशा ह्या पौष्टिक मेथी मठरी लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा खूप आवडतील। अतिशय खमंग खुसखुशीत अशा ह्या मठरी तयार झालेल्या आहेत। चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा पौष्टिक रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा। धन्यवाद।